प्रियांनो, गणनाचं पुस्तक 20वा अध्याय त्यातील 11व्या वचनात पाहिलं तर तेथे काय म्हटलं आहे? मग मोशेने हात उचलून त्या खडकावर दोनदा काठी मारली, तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले. प्रियांनो, जसंच त्याने ती काठी त्या खडकावरती मारली, आपण येथे पाहतो की त्यातून पाणी वाहू लागलं. पण देवाने त्याला सांगितलं होतं की तू त्या खडकाला आज्ञा कर. पण मोशेने काय केलं? त्याने त्या खडकाला मारलं. तो खडक कोण होता माहित आहे? करिंथकरास पहिले पत्र त्यातील 10व्या अध्यायात तो खडक कोण होता याविषयी लिहिण्यात आलेला आहे. पहा 4थे वचन काय म्हटलं आहे. आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. त्या दिवशी त्यांना पाणी देणारा तो खडक कोण होता माहित आहे? प्रभू येशू ख्रिस्त. मोशेने काय केलं? मोशेने दोनदा त्या खडकाला मारलं. यापूर्वी देवाने खडकाला मारण्यास सांगितलं होतं, तेव्हा त्यातून पाणी आलं. पण आता देवाने सांगितलं की तू जाऊन खडकाशी बोल. परंतु मोशेने आवेशात येऊन त्या खडकाला मारलं. जर काही वचने तुम्हाला लिहायची असतील तर लिहून घ्या. बायबलमध्ये खूप स्पष्टपणे लिहिलेलं आहे. ते काय लिहिलं माहित आहे? येशू ख्रिस्त हा आपल्यासाठी एकदाच मारला गेला. त्याने एकदाच आपल्यासाठी मरण सोसले. हे स्पष्टपणे बायबलमध्ये सांगितलं आहे. लिहून ठेवत असाल तर लिहून घ्या. इब्री लोकास पत्र अध्याय 9 वचन 28 व पेत्राचे पहिले पत्र अध्याय 3 व वचन 18 या दोन्ही शास्त्र पाठांमध्ये आपल्याला हे विषय दिसून येत आहेत. प्रियांनो, येशूला सर्व मानवजातीसाठी एकदा घाया करण्यात आलं व वधस्तंभावरती त्याला खिळण्यात आलं. त्याने स्वतःचं बलिदान करून मुक्तीचं मोल म्हणून स्वतःला दिलं. पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच येशू ख्रिस्त सर्वांसाठी अर्पण झाला. त्याने मरण सोसलं. हे पुरेसं आहे. त्याला आता पुन्हा मारण्याचा प्रयत्न करू नका, पुन्हा घायाळ करू नका, पुन्हा त्याला जखमी करण्याचा प्रयत्न करू नका. मोशे, एकदा तू त्या खडकाला मारलंस, तेव्हा त्या खडकामधून पाणी आलं व ते पिऊन तू जगला आहेस. आता त्या खडकाला मारू नकोस. तू त्या खडकाशी बोल. पण मोशेने आवेशी होऊन त्या खडकाला मारलं. इब्रिकरास पत्र अध्याय 6 वचन 4 आणि 5 काय सांगतं? कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ते जर पतित झाले तर त्यांना पश्चाताप होईल, असे त्यांचे पुन्हा नवीनीकरण करणे अशक्य आहे. कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपुरते नव्याने वधस्तंभावर खिळतात. जे लोक तारण झाल्यानंतर, परिवर्तन झाल्यानंतर पुन्हा पुन्हा पापी कृत्य करतात, ते येशू ख्रिस्ताला पुन्हा वधस्तंभावर खिळतात. ते पुन्हा पुन्हा त्याला घायाळ करतात. आणि अशा लोकांना नवीन करणं, बदलणं आणि पुन्हा तारणात आणणं अशक्य आहे. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ऐका. मोशेने कोणती चूक केली होती माहीत आहे? मोशेला हे सांगितलेलं होतं की तू खडकाशी बोल, परंतु त्याने खडकाला मारलं. अशा प्रकारे मोशेने मारून चूक केल्यानंतर देवाने त्यांच्या गरजेप्रमाणे त्यांना पाणी दिलं. परंतु परमेश्वर मोशेशी बोलला, मोशे, तू हे काय केलंस? लोकांच्या समोर तू माझ्या नावाचा आदर केला पाहिजे होतास, माझा सन्मान केला पाहिजे होता, पण तू हे काय केलंस? तू माझा अनादर केलेला आहेस. मी काय सांगितलं आणि तू काय केलंस? तू खडकाशी बोल असं सांगितल्यावर तू त्या खडकाला मारलंस. मोशे, ऐक. तू व तुझ्यासोबत या कार्यामध्ये जो सहभागी झाला तो अहरोन, तुम्ही दोघे ऐका. तुम्ही त्या वचनदत्त देशामध्ये अजिबात जाऊ शकणार नाही. पहा 12वे वचन. ह्यावर परमेश्वराने मोशे व अहरोन यांना म्हटले, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, इस्रायल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रगट केले नाही, म्हणून ह्या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशात ह्यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही. मोशे, आता तुझं संपलं. तुझं आता सर्व संपलं. आता तुला वचनदत्त देशात प्रवेश करता येणार नाही. प्रियांनो, आपण पाहिलं अहरोनाचा मृत्यू कधी झाला? 40व्या वर्षाच्या 5व्या महिन्यात. या लोकांनी त्या जंगलात किती वर्ष प्रवास केला? 40 वर्ष. त्यानंतर काय होणार होतं? हे लोक वचनदत्त भूमीत जाणार होते. आता हा मोशे कोर्टपर्यंत आलेला होता. त्या 40व्या वर्षात तो होता.
अगदी शेवटच्या वर्षाला, त्याच समयाला मोशे आपला राग कंट्रोल करू शकला नाही. त्याच्या क्रोधाला तो संयमात ठेवू शकला नाही. किती दुःखाची गोष्ट आहे. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वचन सांगतं एखाद्या गोष्टीच्या आरंभापेक्षा तिचा शेवट बरा व जन्मदिवसापेक्षा मृत्यूचा दिन हा बरा आहे. मोशे सारखा महान व्यक्ती अंतिम वर्षांमध्ये येऊन तेथे त्याने केलेल्या त्या चुकीमुळे वचनदत्त देशात तो जाऊ शकला नाही. तर मग आपण किती सावध असलं पाहिजे. आपण किती अधिक देवाचं भय बाळगून जगलो पाहिजे. देवाच्या सान्निध्यात आपण राहिलो पाहिजे. व त्याचप्रमाणे वचनाच्या प्रकाशात जेव्हाच्या तेव्हा आपलं जीवन तपासून सावधगिरीने आपण जगलो पाहिजे. यावर जरा विचार करा. प्रियांनो, त्या दिवशी मोशे परमेश्वराकडे जाऊन तो बोलला, परमेश्वरा, एकदा मी तो देश पाहू इच्छित आहे, प्लीज. त्याने किती जास्त विनवणी केली असेल, किती अधिक तो तळमळला असेल. पहा अनुवादाचं पुस्तक अध्याय 1 वचन 37 पासून. तुमच्यामुळे माझ्यावरही परमेश्वर रागावून म्हणाला की तूही त्या देशात प्रवेश करणार नाहीस, पण नूनाचा मुलगा यहोशवा ह्याचा प्रवेश होईल. आता 3 अध्याय 25 वचन पहा. तर मला पलीकडे जाऊ दे आणि यार्देन पलीकडे असलेला तो उत्तम देश, तो चांगला डोंगराळ प्रदेश आणि लबानोन माझ्या दृष्टीस पडू दे. प्रियांनो, आपण येथे पाहत आहोत परमेश्वराकडे जाऊन मोशे त्याला विनंती करत आहे, प्रभू, मी एकदा तो वचनदत्त देश पाहू इच्छित आहे. तू अब्राहमाला अभिवचन दिलं होतंस ना, इसहाक आणि याकोब यांना तू अभिवचन दिलंस ना, जो देश देण्याची प्रतिज्ञा तू त्यांच्याशी केलीस. आणि मिसर देशामधून लाखो लोकांचं नेतृत्व करण्यासाठी तू मला आणलंस. एकदा बापा, प्लीज, तो देश मी एकदा पाहू इच्छित आहे. ही प्रार्थना त्याने केली. पण काय घडलं? पण तुमच्यामुळे परमेश्वर माझ्यावर रुष्ट झाला आणि त्याने माझे ऐकले नाही. परमेश्वर मला म्हणाला, पुरे, ही गोष्ट पुन्हा माझ्याजवळ काढू नकोस. मोशे, तू पुन्हा कधीच त्या वचनदत्त देशात मला जाऊ दे असं बोलू नकोस. तेव्हा मोशे बोलला, ठीक आहे परमेश्वरा, कमीत कमी दूरवरून तरी तो देश मला पाहू देशील का? पहा गणनाचं पुस्तक अध्याय 27 12 आणि 13 वचन. परमेश्वर मोशेला म्हणाला, ह्या अबारीम पर्वतावर तू चढून जा व जो देश मी इस्रायल लोकांना देऊ केला आहे तो तेथून पहा. तो पाहिल्यावर तुझा भाऊ अहरोन जसा आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला त्याप्रमाणे तूही आपल्या पूर्वजांना जाऊन मिळशील. मोशे, तू पुन्हा पुन्हा मागत आहेस ना, मी तिकडे जातो, एकदा पाहतो. तुला तिथे जाता येणार नाही, परंतु तुला तो देश पाहण्याची संधी मी देतो. एकदा तो देश तू पाहून घे व तो पाहिल्यानंतर मोशे, तू मरून जाशील, तुझी जीवन यात्रा समाप्त होईल. प्रियांनो, पाप हे आपल्याला ध्येयापर्यंत जाऊ देत नाही. पाप ज्याची अपेक्षा तुम्ही करत आहात ते तुम्हाला प्राप्त होऊ देणार नाही, त्याचा अनुभव घेऊ देणार नाही. अवज्ञा करणं, बंड करण्याचा स्वभाव तुमच्या ज्या आशा आहेत त्यांना प्राप्त करू देत नाही. तुम्ही जो बांधलेला आहे त्या स्वप्नाच्या महलाला ते उद्ध्वस्त करून टाकतं. त्या वेळेपर्यंत तुम्ही अद्भुत सेवा केलेली असेल, तुमची अतिशय अद्भुत अशी सेवा असेल, तुम्ही एक मोठे अद्भुत सेवक असाल, परंतु ऐका, जर तुम्ही देवाच्या विरोधात चुकीचं पाऊल तुम्ही टाकाल तर, पापी कृत्य कराल तर त्याची किंमत भरल्या वाचून तुम्ही वाचू शकणार नाही. प्रियांनो, एकदा जरा मोशेविषयी तुम्ही विचार करा. तो कोटपर्यंत पोहोचून कोठे तो अडखळून पडला. परमेश्वर त्याला बोलत आहे, मोशे, तू पुन्हा माझ्याकडे असं बोलू नकोस. देवाच्या लोकांसाठी कितीतरी वेळा मोशेने प्रार्थना केली, तेव्हा परमेश्वराने ती प्रार्थना ऐकली. परंतु मोशे स्वतःसाठी जाऊन, देवा, एकदा मी तो देश पाहतो, एकदा जातो. देव बोलला, हे जमणार नाही, तुला जाता येणार नाही. देवा, कमीत कमी पाहू तर दे, दूरवरून मी पाहिल, ठीक आहे, ये.
प्रियांनो, अनुवादाचं पुस्तक त्यातील शेवटचा अध्याय मोशेच्या मृत्यूविषयी येथे लिहिलेला आहे. मग मोशे मोवाबाच्या मैदानावरून यरीहो समोरील पिसगा पर्वताच्या नबो नामक शिखरावर चढला. प्रियांनो, हा मोशेचा शेवटचा दिवस होता व शेवटचा पर्वत होता ज्यावरती तो चढला. तेव्हा दानपर्यंतचा सर्व प्रदेश, गिलाद प्रदेश, नप्तालीचा सर्व प्रदेश, एफ्राईमाचा व मनशेचा प्रदेश आणि पश्चिम समुद्रापर्यंतचा यहुदाचा सर्व प्रदेश आणि नेगेब व सोरापर्यंतची तळवट म्हणजे खजुरीचे नगर, यरीहो ह्यांचे मैदान, हे सर्व परमेश्वराने दाखवले. प्रियांनो, देवाने त्याच्यावरती रुष्ट होऊन मोशेने केलेली विनंती ऐकली नाही, परंतु परमेश्वराने आपल्या मनामध्ये मोशेच्या प्रती असणारी जी दया होती, जी करुणा होती, ती दाखवली. मोशे, ठीक आहे, तू या पर्वतावरती चढ, त्या पर्वतावर जाऊन उभा राहा. मी प्रतिज्ञा करून देव केलेला तो जो देश आहे तो मी तुला दाखवतो, चल. असं म्हणून प्रियांनो, मोशेची ती शेवटची इच्छा, कमीत कमी तू मला तो पाहू देशील का? मला प्रवेश करता येणार नाही, पण कमीत कमी तू पाहू देशील का? मोशेच्या त्या इच्छेला परमेश्वराने स्वीकारलं. चल, मी तुला दाखवतो. मोशेला त्या पर्वतावरती घेऊन जाऊन परमेश्वर देवाने प्रतिज्ञापूर्वक देव केलेला तो देश चहू बाजूने त्याने मोशेला दाखवला. प्रियांनो, मोशेचे डोळे हे आपल्या डोळ्यांसारखे नव्हते. बायबल सांगतं मोशेचं वय 120 वर्षांचं झालं होतं तरी, पहा 34वा अध्याय 7वे वचन, मोशे मृत्यूसमयी 120 वर्षांचा होता, तरी त्याची दृष्टी मंद झाली नव्हती व त्याची प्रकृतीही क्षीण झाली नव्हती. कारण माहीत आहे, 120 वर्षांच्या वयामध्ये देखील मोशे त्या पर्वताच्या उंच टेकडीपर्यंत चढू शकला. आमच्यात काही लोक आहेत जे ऑटोत देखील चढू शकत नाहीत, आणि काही लोकांना जेव्हा बसने प्रवास करावा लागतो तेव्हा ते बसमध्ये देखील चढू शकत नाहीत. हे खरं आहे की नाही? आणि काही पती आपली बाईक स्टार्ट करतो आणि त्या बिचाऱ्या पत्नीला वर बसता येत नाही. खरं आहे की नाही? म्हणजे आज इतकी कमजोरी आपल्यामध्ये आहे. आणि काही लोकांना अगदी लहान वयातच चष्मा घालावा लागत आहे. इकडे पाहतात की तिकडे पाहतात, काहीच समजून येत नाही. कोणत्या दिशेला पाहत असतात समजत नाही. पण लक्ष द्या, मोशे त्याच्या अखेरच्या दिवशीही त्या डोंगराच्या अतिशय उंच शिखरावरती पोहोचू शकला. याचं कारण काय होतं? कारण की तो अतिशय ताकदवर होता. शारीरिकदृष्ट्या तो सशक्त होता, आत्म्यामध्येही तो सशक्त होता. परंतु एक गोष्ट सत्य आहे, तो कितीही बलवान व्यक्ती होता तरी आपल्या तोंडाला तो कंट्रोल करू शकला नाही, आपल्या रागाला तो कंट्रोल करू शकला नाही. त्या सैतानाने त्याला कशात हरवलं माहीत आहे? तोंडाच्या बाबतीत हरवलं. त्याने मोशेला कोणत्या बाबतीत कह्यात घेतलं? रागाच्या बाबतीत आणि जिभेच्या बाबतीत त्याने त्याला आपल्या ताब्यात घेतलं. तो क्रोध, तो संताप व त्याच्या आवेशाने मोशेला वचनदत्त देशात जाण्यापासून रोखलं. प्रियांनो, त्यानंतर मोशेबद्दल आपण बायबलमध्ये पाहतो. पहा 3ऱ्या वचनामध्ये, आणि नेगेब व सोरापर्यंतची तळवट म्हणजे खजुरीचे नगर, यरीहो ह्याचे मैदान, हे सर्व परमेश्वराने त्याला दाखवले. परमेश्वर त्याला म्हणाला, ज्या देशाविषयी मी अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्याशी शपथ वाहिली होती की तो मी तुझ्या संतानांना देईल, हाच तो देश. तो मी तुला प्रत्यक्ष दाखवला आहे, पण नदी ओलांडून तिकडे तुला जायचे नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे त्याचा सेवक मोशे मोवाब देशीच मरण पावला आणि त्याने त्याला मोवाब देशातील बेत पौरा समोरील एका खोऱ्यात पुरले, परंतु त्याच्या कबरेची जागा अजूनही कोणाला माहीत नाही. प्रियांनो, मोशेमधील महानता कोणती होती माहीत आहे? देवाने ज्या दिवशी त्याला बोलावलं तेव्हापासून देवाने त्याला स्वर्गामध्ये घेऊन जाईपर्यंत त्याने देवाला सोडलं नाही. तो देवासोबतच चालला. तो देश पाहायचा आहे अशी आशा त्याने खूप बाळगली, परंतु तो देश पाहू शकला नाही. परंतु कृपया लक्षात घ्या, परमेश्वर अतिशय दया दाखवणारा आहे.
आपल्या सेवकाची इच्छा परमेश्वराने पूर्ण केली नाही असं आपल्याला येथे दिसतं. परंतु प्रियांनो, 1500 वर्ष झाल्यावर एक दिवस प्रभू येशू ख्रिस्त रूपांतराच्या डोंगरावरती चढला. जेव्हा रूपांतर झालेल्या त्या डोंगरावर तो गेला, स्वर्गामधून देवाने देव केलेल्या त्या कनान देशाच्या वचनदत्त देशामध्ये व तेथील जी राजधानी होती त्या यरुशलेममध्ये मोशे तसंच एलिया स्वर्गामधून उतरून आले व त्या जागेत त्यांनी पाऊल ठेवला. जेव्हा मोशेने एक मोठी चूक केली, त्याला तेथे जाता आलं नाही, परंतु त्याने देवाला सोडलं नाही. तो देवाला धरून राहिला. मी केलेल्या चुकीमुळे परमेश्वरा मला त्या वचनदत्त देशात जाता आलं नाही, पण मी तुला सोडणार नाही. देवाने स्पष्टपणे नकार दिला तरी देखील मोशे परमेश्वराच्या विरोधात गेला नाही. मी केलेल्या त्या चुकीमुळे मी आता त्या शिक्षेमधून जात आहे, त्यापासून मी सुटू शकत नाही, पण तरी मी माझ्या देवाला सोडणार नाही. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण केलेल्या चुकांमुळे, चुकीचे पाऊल टाकल्यामुळे, पूर्वी केलेल्या वाईट कृत्यांमुळे, वाईट निर्णयांमुळे निश्चितच कटू अनुभवामधून आपल्याला जावं लागेल. आज जर अशा कटू अनुभवातून तुम्ही चालले आहात तर व भयंकर अशा स्थितीमधून तुम्ही जात असाल तर त्याचं कारण परमेश्वर नाही. जेथे तुम्ही पोहोचले पाहिजे तेथे तुम्ही पोहोचू शकले नसाल, आशेची निराशा झाली आहे तर, आज काहीच न करू शकण्याच्या परिस्थितीत तुम्ही आलेले असाल व तुमचा भ्रम निराश झाला असेल तर, तुम्हाला काहीच समजत नसेल तर त्याचं कारण परमेश्वर नाहीये, तर तुम्ही केलेली चूक आहे, तुम्ही केलेली वाईट निवड आहे, तुमचा चुकीचा निर्णय आहे, ज्याने तुम्हाला असहाय्य परिस्थितीत पोहोचवलं आहे. मग त्याकरिता तुम्ही देवाची निंदा करून काय उपयोग? त्यासाठी देवापासून दूर जाऊन काय फायदा? आता मी कधीच प्रार्थना करणार नाही, कधी वचन वाचणार नाही, कधी चर्चला जाणार नाही, मी कधीच देवाचा विचार करणार नाही. एवढे दिवस मी देवाची भक्ती केली, प्रार्थना केली, मी चर्चमध्ये गेलो, मग देवाने असं का केलं? अशा प्रकारे तुम्ही बोलत आहात ना, तर ऐका प्रियांनो, मोशे देखील बोलू शकत होता की 40 वर्षांपर्यंत मी इस्रायल लोकांना चालवत आलो, कितीतरी दुःख मी सोसत आलो, एवढ्या सर्व लोकांचा त्रास मी काढत आलो, तरी देव मला वचनदत्त देशात घेऊन जाणार नाही का? तो असं अजिबात बोलला नाही. देवाला त्याला घेऊन जायचं होतं. प्रियांनो, परमेश्वर बोलला, मोशे, तू केलेल्या मोठ्या चुकीमुळे, तू केलेल्या पापामुळे तुझ्या आशेची निराशा झाली आहे. प्रियांनो, मोशेने ते समजून घेतलं, हे माझ्या हातून काय घडलं? 40 वर्षांपर्यंत मी सहन करत आलो, दुःख सोसत आलो. कमीत कमी अखेरच्या दिवसात मी स्थिर राहिलो असतो तर बरं झालं असतं. सावध व्हा प्रिय भाऊ आणि बहिणींनो. असू शकतं कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत असाल, कोणालाही हे माहीत नसेल. तुमचं वय कदाचित कितीही असेल, तुमचं वय 25 असेल किंवा 30 असेल. मागील दिवसांमध्ये कोणीतरी मला फोन करून सांगितलं, तो व्यक्ती हार्ट अटॅकने गेला. हार्ट अटॅक आला. किती वयाचा होता? 26 वर्षांचा होता. 26 वर्षांच्या तरुणाला हार्ट अटॅक येणं म्हणजे काय आहे? प्रियांनो, एक आई येऊन सांगू लागली, पास्टर साहेब, मी माझ्या मुलाला चहा तयार करून दिला, तो माझ्या समोरच भिंतीला टेकून बसलेला होता आणि तो चहा पीत असतानाच एका बाजूला कोसळला. मला वाटलं, काय झालं, थकला आहेस का, झोप लागली का? हलवून पाहिलं तर कोणतीच हालचाल नव्हती. लगेच मी शेजारच्यांना बोलावलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तेव्हा डॉक्टर बोलले, त्याला कशाला आणलं, तो मरून गेलेला आहे. माझ्या डोळ्यांसमोरच माझा मुलगा मरून गेला पास्टर. यस, मृत्यूचा वयाशी काही संबंध नसतो प्रियांनो. मृत्यूचा स्त्रीशी किंवा पुरुषाशी काही संबंध नसतो. मृत्यूचा जातीशी किंवा कोणत्या धर्माशी कोणताही संबंध नसतो. भाषेशी संबंध नसतो. गरीब आहे की श्रीमंत आहे, शिकलेला आहे की नाही, याच्याशी संबंध नसतो. कारण कोणाला काहीच न सांगता मरण येत असतं. जेव्हा येणार असतं तेव्हा ते येतं. मोशे, तू आता मरण पावणार आहेस. प्रियांनो, तोपर्यंत मोशेची दृष्टी क्षीण झाली नव्हती आणि तोपर्यंत मोशेला कोणताही आजार नव्हता. तो अति बलवान होता. तोपर्यंत मोशेने कधी विचार केला नाही की या वयात तो मरून जाईल. तुम्ही कल्पना देखील करू शकत नाहीत की या वयात मला मरण येईल. मोशेने कल्पनाही केली नव्हती. अशा वेळेमध्ये त्याला बोलावणं आलं. तुम्हाला व मला कोणत्या दिवशी ते बोलावणं येईल माहिती नाही. ते बोलावणं येण्याच्या अगोदर मोशेप्रमाणे आपण चूक केली तर, चुकीचे पाऊल टाकले तर मग काय होईल सांगा?
मोशे सारखा महान पुढारी देखील अखेरच्या क्षणाला येऊन चुकीचं पाऊल त्याने टाकलं व त्याची किंमत त्याने भरली। हे सर्व मोशेनेच परमेश्वराच्या आत्म्याद्वारे नियमशास्त्रामध्ये लिहून ठेवलं। त्याने केलेली चूक देखील त्याने खास करून लिहून ठेवली, याचं कारण माहीत आहे। आपण सर्वांनी तो इतिहास वाचून सावध व्हावं। आपण सर्वांनी तो इतिहास वाचून महत्त्वाचे पाठ शिकावे आणि बहुमूल्य जीवन जगावं। तसंच आपण केलेल्या चुकांबद्दल आपण जाणून घेऊन आपण बोध घ्यावा व आपण सावध व्हावं। प्रियांनो, मोशेने जेव्हा कल्पना केली नव्हती अशा वेळेमध्ये त्याला बोलावणं आलं, त्याने विचारही केला नव्हता की त्या अखेरच्या वर्षात तो मरून जाणार आहे। ते अखेरचं वर्ष होतं। प्रिय भावांनो व बहिणींनो, हे तुमच्या जीवनामधील असू शकतं की शेवटचं वर्ष असेल, शेवटचा महिना हा असेल, शेवटचा आठवडा असेल किंवा शेवटचा दिवस हा असेल। काय आपण आपलं हृदय व्यवस्थित करायचं का? चला आपण प्रार्थना करूया। पवित्र परमेश्वर देवा, मोशेच्या जीवनामधून अद्भुत असे पाठ आज तू आम्हाला शिकवले आहेस। बापा, यासाठी तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती आणि तुझं गौरव करतो। कितीही महान पुढारी असेल किंवा कितीही महान संदेष्टा असेल, जर त्याने चुकीचं कृत्य केलं तर ते चुकीचं कृत्य त्याने ध्येयापर्यंत पोहोचू नये यासाठी कसं अडखळण बनत असतं, कसं त्याच्या आशेला निराशेमध्ये बदलत असतं। देवा, स्पष्टपणे मोशेच्या जीवनातून तू आम्हाला सांगितलं आहेस, अखेरच्या वर्षामध्ये त्याने केलेल्या एका चुकीमुळे त्याला ज्या ध्येयापर्यंत जायचं होतं तेथे तो जाऊ शकला नाही। देवा, कार्याच्या आरंभापेक्षा त्याचा शेवट बरा आहे, यामुळे देवा माझा आमचा सर्वांचा हात पकडून शेवटपर्यंत तू आम्हाला घेऊन जा। या अखेरच्या दिवसांमध्ये बापा, सैतानाच्या कुयुक्त्यांपासून, सैतानाच्या षडयंत्रांपासून व त्याच्या कुटिलतेपासून तू आम्हाला वाचव बापा। ज्या प्रकारे मोशे तुझ्या सानिध्यामध्ये पोहोचला, वचनदत्त देशात तो पोहोचू शकला नाही, परंतु स्वर्गामध्ये मोशे पोहोचू शकला व पुन्हा त्या वचनदत्त देशात तो येऊ शकला। त्याच्यावर दया दाखवून मोशेची ती इच्छा देवा तू पूर्ण केलीस। त्याचप्रमाणे तू आमच्यावर देखील दया कर व तुझ्या समक्षतेमध्ये आमचे नेत्र उघडतील अशी मोठी कृपा तू आम्हावरती कर। आजचा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाची नावं तू जीवनाच्या पुस्तकामध्ये लिही। तुझ्यासोबत तुझ्या राज्यात टिकून राहण्याचं सौभाग्य तू दे। येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा, आमेन। आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72।